जया रे, पण आपल्या मैत्रीमध्ये दुसऱ्याची काळजी घेणं पण असतंच ना. मला सांगशील का काय झालंय? आधी तिच्या बाबांना भेटलो. तुला म्हटलं होतं ना, ऑफिस मध्ये वाद झाला क्लायंट बदलण्यावर. बदललेला क्लायंट म्हणजे आदितीचे बाबा. त्यांना भेटलो आणि मला जाणवलं मी कोणीच नाहीये रे. किती सुखात ठेवलं होतं त्यांनी आदितीला. थाटात राहायची आणि मी तिला काहीच देऊ शकत नाहीये. त्यांच्या कंपॅरिझन माझी तुलनाच होऊ शकत नाही रे त्यांच्याशी. जय, आदिती तुझ्या बरोबर सुखात आहे. ती माझ्या प्रेमासाठी माझ्यासाठी सगळं सहन करते. अरे जय, पण आपल्या माणसासाठी त्रास सहन करावं हे सुद्धा प्रेमच असतं ना. बरोबर आहे तुझं. हे प्रेम असतं हे खूप गोंडस कारण झालं सुहास. मला खूप मोठा माणूस व्हायचा. माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची. आधी ती जे जे डिझर्व करते ना ते सगळं तिला द्यायचं. तिने हे मागितलं मी तिला दिलं. बस सुखात ठेवायचंय मला तिचं. शांत, मी तुझी मेहनत बघतोय आणि आदितीही पाहते. आणि फक्त मलाच नाही तिलाही खात्री आहे एक दिवस असा नक्की येईल. हे बघ जय, माझ्याकडे 1-2 बिझनेस आयडियाज आहेत. फायनान्सर सुद्धा आहे. आपण नक्की काहीतरी करूया. नक्की तू सांग मला. म्हणजे मी वेळ काढून भेटतो तुला. मी सकाळी जॉबला जाईन, रात्री हे काम करेल. पण मला आता काहीतरी करायचं यार सुहास. हो हो नक्की करूया. पण एका अटीवर. काय? आता हे सगळं टेन्शन बाजूला ठेव आणि माझ्याबरोबर अजून एक चहा घ्यायचा. आता संपव आधी. हो. बंसी, और 2 चाय. हे सदा काका कसे आहेत रे? बरेत. अण्णांना भेटायचं म्हणतात. बघूया आता त्या दोघांना मुहूर्त कधी मिळतोय. जय, टोस्ट घेऊया. एकच घे. बंसी, एक टोस्ट देना. जय, परिस्थिती किती बदलली ना तरी आपल्या जुन्या सवयी आणि जुने मित्र हे विसरून चालत नाही. जय, बाय द वे, नेक्स्ट संडेला तुझा आणि अदितीचा काय प्लॅन आहे? 15 तारखेला. हो, नाही अजून काही ठरलं नाही. मग ठरवूही नकोस. त्या दिवशी मस्त रिलॅक्स होऊया. एखादा पिक्चर किंवा एखादं नाटक वगैरे पाहूया. ह्या 15ला ना? हो. सॉरी यार, मी तुला सांगायचं राहून गेलं. तुला आठवतंय आपण कॉलेजमध्ये असताना त्या इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा करायचो? हो हो हो. धमाल करायचो ना. तो सगळा अनुभव आपल्याला घरी घेता येणार आहे झी मराठीवर. अरे लोकसत्ता लोकांकिका आहेत त्या दिवशी. दुपारी 1 वाजता आहे आणि 7 वाजता पण आहे झी मराठीवर. तू पण बघ नक्की. नक्की. मग आपला प्लॅन आपण पुन्हा कधीतरी करूया. मी पण घरी बसूनच पाहतो लोकसत्ता लोकांकिका. कॉलेज मधल्या सगळ्या आठवणी परत येतो.